नाही समज. अकाउंटंट मग आपण मग हे काय आहे? कपाट उघडा, आपल्या कपाट उघडा. दिघा विभाग कार्यालयाने भ्रष्टाचाराचा कळस गाठल्याचा आरोप होत असतानाच दिघा अनधिकृत इमारतींच्या प्रकरणामुळे हे विभाग कार्यालय चांगलेच वादात सापडले. उच्च न्यायालयात जेव्हा दिघा अनधिकृत इमारतींचे प्रकरण पोहोचले तेव्हा महापालिका, MIDC, स्थानिक नगरसेवक आणि बिल्डरांचे साटेलोटे उघडकीस आले. अशातच मलिन झालेल्या दिघा विभाग कार्यालयाच्या प्रतिमा सुधारण्यासाठी आयुक्तांपासून ते उपायुक्तांनी कोणतेही ठोस पावले उचलली नाही. परिणामी या कार्यालयात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपासून सर्वांचाच हाच समज झाला होता की आपल्यावर कधीही कारवाईची झळ बसणार नाही. मात्र त्यांचा हा समज दूर केला नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी. कार्यालयीन शिस्तीवर भर देणारे तुकाराम मुंढे यांनी अचानक दिघा विभाग कार्यालयाला भेट दिल्यानंतर अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची एकच तारंबळ उडाली. यावेळी दिघा विभाग कार्यालयाच्या पाहणी दौऱ्यात सूचना मिळूनही महापालिका आयुक्तांच्या बैठकीस अनुपस्थित असलेले उपस्वच्छता निरीक्षक वीरेंद्र गुलाबसिंह पवार यांस निलंबित करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्याचप्रमाणे विभाग कार्यालयातील कामकाजाची पाहणी करताना लिपिक टंकलेखक संजना साळवी यांच्या कामातील दिरंगाईबद्दल वेतनवाढ थांबवण्याचे निर्देश देत आयुक्तांनी याबाबत तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. दाखवा, आफ्टर दाखवा, आफ्टर 30 एप्रिल आफ्टर दाखवा. शेवटचं पान कुठे आहे? क्रेडिट आहे का डेबिट आहे? कॉलम होता नाही त्याला, पूर्ण कॉलम होता, पूर्ण इकडच्या डेबिट साईड कोणी क्रेडिट साईड समजते की नाही समज. अकाउंटंट मग आपण मग तिथे सांगितलं जे काय आहे मग हे काय आहे? कपाट उघडा, आपल्या कपाट उघडा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यातील ताईत बनलेले तुकाराम मुंढे यांनी जिल्हाधिकारी असताना सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्याबरोबर पंगा घेऊन सत्ताधारी पक्षातील नेत्यांची लुडबुड खपून घेणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळे महापालिका आयुक्त पदाचा नुकताच पदभार स्वीकारणारे तुकाराम मुंढे यांच्या कठोर भूमिकेमुळे कामचुकारपणा करणाऱ्या तसेच नगरसेवक आणि ठेकेदार सोबत संगनमत करून आर्थिक व्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणलेत. तर तिथेच दिघा अनधिकृत बांधकाम प्रकरणी अपात्रतेची टांगती तलवार लटकलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते यांच्यावर देखील लवकरच कारवाई होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. ब्युरो रिपोर्ट, NMTV बातमीपत्र.